हाय. आज आपण आलो आहे करजुली आर्या येथे कबूतर सोडण्यासाठी, टॉसिंग करण्यासाठी. तर हा करजुली आर्याचा भाग आणि हे क्लायमेट आणि आपण इथून पक्षी सोडणार आहोत घराच्या दिशेने. आपले चौथं टॉसिंग आहे आणि 40 किलोमीटर टॉसिंग आहे. इथून पक्षी आता घरी आपण सोडणार आहोत आणि याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण एक एक पिंजऱ्यामधले पक्षी हे करणार आहोत, जेणेकरून त्यांना रस्ता आणि जाण्याचं समजेल. एकदम सगळे पक्षी सोडले तर लॉटमध्ये सगळे पक्षी जातात लवकर घरी, पण जेवढे टप्प्याटप्प्याने पक्षी सोडू तेवढं प्रत्येक पक्षाला कळतं कसं मार्गाने जायचं, कसं काय. त्याच्यामुळं आपण सोडूया आता एक फर्स्ट पिंजरा पक्ष्यांचा. आता 2 पिंजरे आपण सोडून झालेले आहेत मेलचे, आणि आता सोडतोय आपण तिसरा पिंजरा पक्ष्यांचा फिमेलचा. आणि पहिले पिंजरे सोडून एक 5 ते 7-8 मिनिटाच्या अंतराने सोडलेले आहेत. पहिले पक्षी पिंजऱ्यामध्ये सोडलेले जेव्हा गायब म्हणजे दिसायचे बंद होतील तेव्हा आपण दुसरा पिंजरा सोडतो. आता त्याच्यामुळं पहिले दोन्ही पिंजऱ्यामधले पक्षी काही दिसत नाहीत कुठंच. आणि आता हा 3 नंबरचा पिंजरा आहे जो फिमेल आहे त्याच्यामध्ये, ते आपण आता सोडतोय. पहिल्या 1-2 टॉसिंगला पक्षी जागेवरच राऊंड घेत होते, पण आता हे चौथं टॉसिंग आहे तर पक्षी सोडल्या डायरेक्ट घराच्या दिशेने निघतात. ते राऊंड पण घेतलेलं नाहीत तिन्ही पण पिंजऱ्यामधल्या पक्ष्यांनी, ना नरांनी आणि ना फिमेलनी. बरोबर कुठलाही राऊंड न घेता पक्षी बरोबर घराच्या दिशेने निघालेत. बघूया आता घरी किती वेळात पोहोचतात ते पक्षी. आणि हे आपले पक्षी पोचलेत रिटर्न घरी. जवळजवळ 30 ते 35 मिनिटांमध्ये सर्व पक्षी आपले घरी पोचलेले आहेत.